नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 13 जूनचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय जेव्हा कुसुमताई सांगतात ना की सायली हे चित्र ना तूच लहानपणी काढलं होतं असं सायलीला सांगतात आणि आता तिथून निघून जातात. सायली म्हणते जसं चित्र तन्वी काढायची अगदी तसं चित्र मी सुद्धा कसं काय काढलं असं ती त्या चित्राकडे बघून म्हणत असते आणि म्हणते की हा योगायोग आहे ना नक्कीच असू शकत नाही. माझी प्रत्येक गोष्ट कशी काय तन्वीसारखी आहे, तिचा आवाज सुद्धा मला कसं काय माझा आहे असंच वाटतंय म्हणून. आणि सायली पुढे म्हणते आणि आता हे चित्र आणि ना सायलीच्या डोक्यामध्ये ना अक्षरशः गोंधळ उडालेला असतो. आता सायली म्हणते म्हणजे माझी शंका खरी तर नाही आहे, म्हणजे मीच तन्वी तर नाही आहे ना. आणि आता तिला ना सगळ्या लहानपणीपासूनच्या आठवणी आठवायला लागतात. म्हणजे लहानपणी तिने चित्र काढले हे प्रतिमा त्यांनी सांगितलेलं, त्यानंतर शुभंकर तिची कॅसेट, हे सगळं आहे ना आता सायलीला आठवत असताना सायलीला ना आता परेशान झालेली असते. इतक्यातच आहे ना तिला छोटी तन्वी ना ती चित्र बघते ना असं तिला समोर दिसते. आता सायली म्हणत असते कोण आहेस ग तू, आणि खूप वेळा तिला म्हणते की अगं तू कोण आहेस सांग ना, आणि तुम्हाला सतत अशी का दिसतेस, सांग ना गं तू कोण आहेस. म्हणून सायली तिच्या जवळजवळ जाते आणि आता तिच्या खांद्यावर हात ठेवणार असते की तिला ना त्या मुलीचा चेहरा बघायचा असतो. पण ती मुलगी बघा ती काही चेहरा दाखवत नाही. सायली म्हणत असते तुझा चेहरा वळव ना माझ्याकडे, मला बघू दे ना तू कोण आहे ते. इतक्यातच ती मुलगी काय करते की तिथून पळून जाते. आणि आता सायली खूप प्रयत्न करते पण ती मुलगी काही थांबतच नाही. आता बघा ती मुलगी ना पळून जाते आणि डायरेक्ट मधुभाऊंकडे जाते. आता सायली तिला थांब म्हणत असते पण ती मुलगी काही पुढे गेलेली असते निघून. सायली पुढे म्हणते की ही मुलगी मला लहानपणीची मीच आहे असं का वाटतंय बरं, अरे नक्की मला, आणि ही मुलगी मला सुभेदार आणि किल्लेदार यांच्या घरातच का दिसतीये. आणि पुढे म्हणते की हिच्यात आणि माझ्यामध्ये नक्की काय नातं आहे. आता सायली तिच्या मागे जायला निघते. इकडे अर्जुनने ना हॉलमध्ये सगळ्या मुलांसाठी चॉकलेट आणलेले असतात आणि म्हणत असतो की हे चॉकलेट तुमच्यासाठी आहे पण जास्त खायचे नाही तर खूप गोड आहेत, एकच खायचे. मुलं म्हणतात थँक्यू सो मच अर्जुन दादा. अर्जुन म्हणतो मोस्ट वेलकम, जा आता खेळा. आणि आता कुसुमताईने सुद्धा एक चॉकलेटचा बॉक्स देतो. कुसुमताई म्हणत असते अगो बाई मला कशाला. अर्जुन म्हणतो असू देतो. आणि आता त्या काकांना सुद्धा ना अर्जुन म्हणतो हे घ्या तुमच्यासाठी शुगर फ्री आता चॉकलेट आणलेलं आहे. म्हणून ते काका म्हणतात अरे वा, मला वाटलं होतं की मुलांची चॉकलेट पाहूनच मला समाधान मानावं लागते की काय. म्हणून अर्जुन म्हणतो अहो असं कसं, तुमच्या जावई असं होऊ देईल का. आणि म्हणतो की काका आता तुम्ही सुद्धा खा मस्त असं म्हणत असतो अर्जुन. आपण पाहतो इतक्यातच ना सायली आता त्या किचनमधून येते आणि आता त्या छोट्या तन्वीच्या मागे जात असते की ती मुलगी कुठे गेली हे पाहण्यासाठी. अर्जुन बघतो तर सायलीचं कोणाकडेच लक्ष नाही, ती फक्त आश्रमात पाहत असते. अर्जुन म्हणतो कुसुमताई ही ठीक तर आहे ना. तर कुसुमताई म्हणते हो, इथला पत्ता विसरली होती ना ती, परस्पर मधुभाऊंना हॉस्पिटलला भेटायला जायची, मग इथल्या गोष्टी आता तिला अनोळखी वाटत असतील ना. अर्जुन म्हणतो नॉट फेअर कुसुमताई, अहो तुम्ही विसरलात का, तुम्हीच खूप बिझी आहात ना. कुसुमताई म्हणते अगबाई हो की, अगो रे पण मी काय तुमच्याशी बोलवतो बनली, मी तुमच्यासाठी कॉफी आणते. अर्जुन म्हणतो नाही नको ॲक्च्युली ना मला एक मीटिंग आली तर मी ती मीटिंग करून येतो आणि आली की मग मी कॉफी घेतो. आणि अर्जुन काय करतो आता सायलीला बोलायला जातो की बायको मी ना आता, तर सायली खूप दचकते ना. अर्जुन म्हणतो काय ग काय झालं, ठीक आहेच तर आहे ना. म्हणून सायली म्हणते हो ठीक आहे. अर्जुन म्हणतो ऐक ना, एक माझी मीटिंग अर्जंट आलेली आहे तर ती मी मीटिंग करून येतो आणि मग आपण निघूयात ठीक आहे. अर्जुन म्हणतो काळजी घ्या. म्हणून आता निघायला लागतो आणि म्हणतो की कुसुमताई एक मिनिट जर इकडे येता का, आता कुसुमताईशी बोलायला लागतो. आता कुसुमताईला म्हणतो घे बघा मी मीटिंगसाठी चाललेलो आहे तर तुम्ही काळजी घ्याल ना सायलीची. कुसुमताई म्हणतात हो घेईन काळजी मी, एवढा तर विश्वास ठेवा माझ्यावर. आणि पुढे म्हणते की नाही कसं आहे ना की या दिवसांमध्ये बायकांचा मूड आहे ना जरा वर खाली होत असतो. अर्जुन म्हणतो हो माहिती आहे मला, पॉडकास्टमध्ये ऐकलं होतं मी. कुसुमताई म्हणते काय म्हणाला. तर अर्जुन म्हणतो नाही काय नाही, मी इन्स्पेक्टर सावंतांशी बोललोय तर ते एक हवालदार इथं पाठवत आहेत. सो ते हवालदार तुमच्या गेटवर असेल तर आता तुम्हाला ना काही काळजी वाटणार नाही, तुम्हाला काही टेन्शन नसेल ते तुमच्या गेटवर असेल. आणि आता अर्जुन तिथून निघून जातो. आता कुसुमताई म्हणत असते मुलांना चला आता तुम्हाला भूक लागली ना, चला बरं सगळ्यांनी जेवायला म्हणून. आणि आता सायलीला सुद्धा चल म्हणत असते. आता कुसुमताईंना सगळ्यांना घेऊन जाते जेवण करण्यासाठी. आणि आपण पाहतोय की सायलीने अचानकच पुन्हा आवाज यायला लागतो जोरजोरात हसण्याची. आता सायली मागे वळून बघते तर तिथे एक दरवाजा असतो. आता सायली काय करते की तिथला दरवाजा उघडते, तिकडून आवाज येत असतो की मधुभाऊ मला घास भरवा ना. मधुभाऊ म्हणतात ठीक आहे असं म्हणतेच का, आता मी तुला भरवतो. आता सायली दरवाजा उघडते आणि ऐकते तर तिकडून मधुभाऊ ते छोट्या विषयी बोलत असतात. मधुभाऊ म्हणत असतात आमची छोटीशी लाडूबाई, आता हा घास
काऊचा आणि हा घास आहे चिवचा. असं ते मधुभाऊ ना ते छोट्या तन्वीला एक एक घास करून भरवत असतात आणि ही सायली सगळं बघत असते. आणि आता पुन्हा म्हणतात मधुभाऊ आणि हा घास, तर ती छोटी तन्वी म्हणते मधुभाऊंचा. मधुभाऊ म्हणतात म्हणजे तुम्हाला खाणारेच की काय, आणि ती छोटी तन्वी म्हणत असते की तुम्ही गोड गोड चॉकलेट आहात. आता ही सायली बघून सायलीला खूप आनंद वाटत असतो आणि मधुभाऊ म्हणत असतात लबाडायच ना तू, चल बरं आता पहिल्यांदा जेवून घे. आणि छोटी पण म्हणत असते की हा घास करून मधुभाऊ आणि ती छोटी तन्वी दोघे एकमेकांना भरवतात काय, हसत काय असतात ते बघून सायलीला खूप बरं वाटतं. सायली म्हणते ही मुलगी आश्रमात कशी काय, आणि ती सुद्धा मधुभाऊ बरोबर. आणि पुढे म्हणते हिचा आणि मधुभाऊंचा काय संबंध आहे. अर्थातच सायली सगळं बघत म्हणत असते आणि पुढे म्हणते हिचा आवाज मला त्या कॅसेटमधल्या तन्वीचा आवाज आहे असं का मला वाटतंय, हा आवाज माझाच आहे का, आणि ही मुलगी मीच आहे का, असे सायलीला अनेक प्रश्न पडतात. पण सायलीला काही उत्तरं सापडतच नाहीत. पण बघा उद्याच्या भागामध्ये फायनली सायलीला ना मधुभाऊ सांगून टाकतात की तीच तन्वी आहे म्हणून. सायली म्हणते माझा ना जरा गोंधळच उडतोय, नुसता गोंधळ उडतोय माझ्या डोक्यात, काहीच मला कळत नाही असंही सायली म्हणत असते. इतक्यातच काय होतं की कुसुमताई येते आणि सायलीच्या खांद्यावर हात ठेवते. आता सायली वळून बघते तर कुसुमताई म्हणते काय गं जेवायचं नाही आहे का तुला, चल बाई वेळेत जेवून घे, नाही तर तुझा तो चिडका बिब्बा नवरा माझा जीव घेईल, चल असं बोलून कुसुमताई पुढे जाते. आणि आता सायली पुन्हा मागे वळून बघते तर आता तिथे छोटी तन्वी नसते आणि मधुभाऊ पण नसतात. सायली खूप आजूबाजूला पाहते पण तिथे कुणीच दिसत नाही. पुन्हा सायली दरवाजा बंद करते आणि आता तिथून निघून जाते. आपण आता पाहतोय पुढच्या सीनमध्ये आता अस्मिताचं जिथे इंटरव्ह्यू आहे ना तिथे आता हा चैतन्य येऊन उभारलेला असतो. आता अस्मिता येते आणि आता स्मितला ना चैतन्यकडे देते. आता चैतन्य पण बाळाशी खेळत असतं हॅलो म्हणून. अस्मिता म्हणते स्मित बाळा मामाजवळ थांब हां. आता चैतन्य म्हणतो काही काळजी करू नको मी याला सांभाळतो. आता अस्मिता 1-2 पावले चालायला लागते की पुन्हा तो बाळा रडायला लागतो. चैतन्य त्याला खेळत असतो. अस्मिताला काही चैन पडत नाही. अस्मिता माघारी येते आणि म्हणते चैतन्य दे माझ्याकडे, मी जरा त्याला शांत करून तुझ्याकडे देते. चैतन्य म्हणतो काही टेन्शन घेऊ नकोस मी सांभाळतो नाही याला. अस्मिता म्हणते ऐक ना माझ्याकडे दे, मी त्याला शांत करून तुझ्याकडे देते. आणि आता अस्मिता स्मितला घेते आणि म्हणते काय झालं रे बाळा, का रडतोयस तू, अरे मम्माला इंटरव्ह्यू द्यायला जाऊ देत ना, तू थांब ना मामासोबत. आणि आता बघा स्मित लगेचच रडायचा शांत होतो. मग गुड बॉय म्हणून आहे ना अस्मिता त्याला शांत करते आणि म्हणते मी लगेच येणार आहे बाबा, तू थांब ना मामाजवळ. चैतन्य म्हणतो झाला शांत, दे आता माझ्याकडे दे असं म्हणून आता चैतन्य घेतो बाळाला. आणि आता अस्मिता निघायला लागते तर पुन्हा स्मित रडायला लागतो. आलेच म्हणून मी अस्मिता जाते आणि बाळ पुन्हा रडत असतं. अस्मिता पुन्हा वापस येते आणि अस्मिताला ना जावंसच वाटत नसतं. तिला ना खूपच वाईट वाटत असतं कारण बाळ कंटिन्यू रडत असतं. चैतन्यकडे राहतच नसतो बाळ अजिबात. आता अस्मिता म्हणते काय झालंय स्मित, तू का रडतोय रे, मला जाऊ देणार रे. आता चैतन्य म्हणतो हे बघ तू इंटरव्ह्यूला जा, तुला उशीर झाला तर इम्प्रेशन वाईट पडेल. अस्मिता म्हणते नाही दे माझ्याकडे, मी त्याला शांत करते. आणि आता स्मितला घेते आणि म्हणते स्मित अरे काय होतंय तुला, आणि एक काम करते मी की मी ना याला माझ्याबरोबर घेऊनच जाते इंटरव्ह्यूला. चैतन्य म्हणतो अगं असं कसं चालेल अस्मिता यातमध्ये. अस्मिता म्हणते नाही आता दुसरा कोणता ऑप्शनच नाही आहे ना माझ्याकडे म्हणून. आणि आता स्मितला घेऊन जाते आणि म्हणते सॉरी आणि थँक्यू तू माझ्यासाठी आलास म्हणून. आता चैतन्य म्हणतो बरं ठीक आहे पण मी तेच सांगतो तू काही काळजी करू नकोस ओके. अस्मिता म्हणते ठीक आहे म्हणून. आता अस्मिता आतमध्ये जाते इंटरव्ह्यूला. चैतन्य म्हणत असतो ऑल द बेस्ट तुला म्हणून. आता आपण पाहतोय की पुढचा सीन इकडे आश्रमातला. सायली एकटीच उभारलेली असते तर काका येतात आणि म्हणतात सायली तुझी तब्येत तर ठीक आहे ना, बाळ फारसं त्रास तर देत नाही आहे ना. सायली म्हणते नाही काका, सुरुवातीला थोडा त्रास व्हायचा, गरगरायचा आणि थोडा वासांचा त्रास व्हायचा, पण आता बरं आहे. ते काका म्हणतात अगं तुझी काकू इथे असते ना तर तिने तुझं खूप कौतुक केलं असतं, पण तिच्या बहिणीची तब्येत बरी नाही आहे ना म्हणून तिला नाशिकला जावं लागलं. सायली म्हणाली हो मला फोन आला होता त्यांचा म्हणून. आणि पुढे म्हणते की काका मी जरा मधुभाऊंना भेटून येऊ का. काका म्हणतात अगं मगाशी जाऊन आलीस तेव्हा मधुभाऊ झोपले होते ना, थोड्या वेळाने जा म्हणजे ते उठले असतील. आता सायली म्हणते की हो चालेल म्हणून. इतक्यातच छोटी मुलं येतात आणि म्हणतात सायली ताई बाहेर चल ना आमच्यासोबत खेळायला, चल ना पटकन. आता ही मुलं काय करतात की गॅलरीमध्ये घेऊन जातात. आता एक मुलगा म्हणत असतो सायली ताई खाली ये ना आपण पकडापकडी खेळूया. काका म्हणतात ए सोम्या असले ना सायली बरोबर असले खेळ खेळायचे नाही, तिच्या पोटात बाळ आहे ना. आता एक मुलगी म्हणते हो आम्हाला माहिती आहे, मी तिला अजिबात पळायला लावणार नाही. एक काम करूया आपण अजिबात खो खो नको खेळायला, आपण ना सागरगोट्या खेळूया. असं म्हणल्यानंतर ती सगळी मुलं आतमध्ये येतात आणि आता एक चटई आणतात. आता ना त्या गॅलरीमध्ये चटई आणतात आणि आता त्यावरती सगळी मुलं बसतात आणि खाली बघा आता सागरगोट्या म्हणजे आपल्याकडनं काही गजगे असं म्हणतात तर ते गजगे खेळायला लागलेले असतात.
आता ती मुलं सगळी आहेत ना सागरगोट्या खेळतात, खाली टाकतात, एक एक उचलतात आणि हसतात. आणि हे सगळे ना सायली बघत असते आणि पुन्हा तिला आवाज ऐकायला येतात की मधुभाऊ मधुभाऊ या ना माझ्यासोबत सागरगोट्या खेळायला. मधुभाऊ म्हणतात हां आलो आलो आलो, काय म्हणते साऊ, काय ग सागरगोट्या का, अरे वा 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 खेळूयात आपण आता असा म्हणून मधुभाऊ एका खांबाजवळ बसतात आणि आता तिथे सागरगोट्या ना ती तन्वी आणि मधुभाऊ दोघं खेळायला लागतात. आता सायलीला ना या मुलांमध्ये ना तो सीन दिसत असतो. हां आता मधुभाऊ म्हणत असतात चला टाका पहिल्यांदा खाली, आता एक एक उचलायचा आणि असा एक वरती टाकायचा, एक पकडायचा पुन्हा वरती टाकायचा. आता मधुभाऊ ना त्या छोट्या तन्वीला ना सागरगोटी शिकवत असतात आणि म्हणतात हे बघा एक काम करायचं, सागरगोट्या खेळता खेळताना पाढे म्हणायचे, म्हणणार ना पाढे, आणि छोटी तन्वी म्हणत असते हो, आणि आता मधुभाऊ म्हणत असतात म्हणा बे एक बे बे दोन्ही चार म्हणा. आता ती तन्वी ना पाढे म्हणत असते. हा सगळा सीन आहे ना सायली समोर प्रत्यक्ष पाहत असते की मधुभाऊ आणि छोटी तन्वी कसं सागरगोट्या खेळते. इकडे आपण पाहतोय अर्जुन ना मीटिंगसाठी आलेला असतो एका क्लायंटला आणि क्लायंटशी सोबत बोलत असतो. अचानक आहे ना काय होते की त्याचा रिमाइंडर वाजायला लागतो. आता अर्जुनने कशासाठी रिमाइंडर लावलाय माहिती का, तर सायलीच्या तब्येतीची चौकशी करायला, म्हणजे त्यावेळेस ना तिचं जेवणाचा अलाराम असतो ना म्हणून. आता अर्जुन काय करतो लगेच ना कुसुमताईला फोन लावतो. आता ही कुसुमताईला तर ना टेन्शनच येतं, अर्जुन सारखा तिला फोन करत असतो असं आपल्याला कळतंय. आता ही कुसुमताई म्हणते बोला का थेट बायकोशीच बोलायचे. अर्जुन तो पहिल्यांदा मला सांगा आधी ती जेवली ना. आता कुसुमताई म्हणते अहो तुमचा तो अलाराम वगैरे लावण्याच्या अगोदरच मी तिला जेवायला दिलंय आणि आता ना मुलांबरोबर बाहेर गप्पा मारते ती. अर्जुन म्हणतो काय अहो पण वेळेच्या अगोदर तुम्ही का दिलं जेवायला. आता कुसुमताईला टेन्शनच येतं. अर्जुन म्हणतो हे बघा प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली आहे, माहीत नाही आहे का तुम्हाला. आता कुसुमताई म्हणते अहो एखादी गोष्ट ना वेळेच्या उशिरा करण्या अगोदर ती उशिरा करण्यापेक्षा अगोदर केली तर ते चांगलं आहे ना. आता तुम्हाला इथेही प्रॉब्लेम आहे का. अर्जुन म्हणतो हे बघा मी तुम्हाला ना सायलीचं टाइम टेबल देऊन ठेवते आणि तुम्ही त्या पद्धतीने सगळं करा. आता कुसुमताई म्हणते बरं बरं ठीक आहे मला कळालं, आणि हे बघा तुम्हाला कामं नसतील पण मला ना 1760 काम आहे तर मी ना फोन ठेवते. अर्जुन म्हणतो हे बघा मी सुद्धा ना महत्त्वाच्या मीटिंगमधून थांबलोय अपडेट घेण्यासाठी आणि मला माझ्या बायकोची काळजी आहे. आता कुसुमताई म्हणते अच्छा म्हणजे हे बघा तुम्हाला अपडेट डाऊन डेट घ्यायची ना काही गरज नाही आहे, कारण ती सुद्धा ना माझी बहीण आहे आणि मला पण तिची काळजी आहे असं कुसुमताई म्हणते. आणि म्हणते तुम्ही फोन ठेवा हो. अर्जुन म्हणत असतो एक मिनिट मला सांगा तिने जेवण झाल्यावर ताक घेतलं का, आणि हो नारळ पाणी, बरं मला एक गोष्ट सांगा ती आतापर्यंत किती लिटर पाणी प्याली आहे. कुसुमताई म्हणते अहो तुम्ही एक काम करा ना, तुम्ही एक वही आणि पेन आणा आणि आता ना इकडेच येऊन बसा ना की सायली आता किती घोट पाणी प्यायली आणि हेच ना त्या वहीत नमूद करा ठीक आहे. अर्जुन जरा आतीच करत असतो. कुसुमताई म्हणते आणि तुम्हाला हे जर का जमत नसेल ना तर तुमच्या पुढे जे ऑफिसचं काम आहे ना तर ते करा ना, पण मला सारखे फोन करू नका, तो सारखं काय चाललंय तुमचं असं म्हणून आहे ना. आता कुसुमताई फोनच कट करून टाकते. अर्जुन वैतागतो ना. अर्जुन म्हणतो काय हे फोनच कट करून टाकला आणि पुन्हा त्या क्लायंटकडे जातो आणि आता त्या क्लायंटशी बोलायला लागतो. इकडे आपण पाहतोय आश्रमातला सीन. इकडे काका म्हणत असतात मुलांनो चला चला उठा आता बाद झालं खेळायचं, उठा म्हणतोय ना मी. आता सायली म्हणते की माझ्या बाबतीत जे काही घडते ना ते मला म्हणा मधुभाऊंसोबत बोलायलाच हवंय. नाही आता इव्हन ते उठलेही असतील आता पुन्हा तिला भास व्हायला लागतात. आता मधुभाऊ म्हणत असतात अगं नको मी सांगतोय ना नको म्हणून, तुला घालायचंय का पाणी, बरं पण व्यवस्थित घालायचं पाणी, आणि पण असं नाही माझ्यासोबत ना कविता म्हणायची. मन बघू आता कोणती कविता म्हणशील. आता देवा तुझे किती 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 आभार, आता अशी ना किती देवा तुझे सुंदर आकाश अशी जी कविता आहे ना तर ती मधुभाऊ आता छोट्या तन्वीला शिकवत असतात आणि तन्वी सुद्धा ना त्यांच्या पाठीमागे ती कविता म्हणत असते. सायली हे सगळं बघत असते. आता काय होतं की कविता म्हणता ना छोटी तन्वी ना मधुभाऊंच्या अंगावरती पाणी उडवत असते आणि मधुभाऊ पुढे पळत असतात आणि सायली छोटी तन्वी म्हणत असते की ये मला मजा येते म्हणून. आता हे सगळं बघून ना सायलीनं आणखीनच टेन्शन येतं. सायली म्हणते की म्हणजे हे असं मधुभाऊंवर पाणी तर मी लहानपणी उडवायचे ना, मग ही छोटी तन्वी का उडवते, म्हणजे खरंच ही मुलगी मी आहे असं आता सायलीनं ठामच मत होतं. आता बघा पुढे इतक्यात तसं ना कुसुमताई येते आणि म्हणते की सायली मधुभाऊ उठलेत, मला ना त्यांना जरा ऑर्डरच्या बदामाच्या वड्या करायचे, तू जरा त्यांच्याकडे बसशील का. सायली म्हणते होय. आता ही कुसुमताई आतमध्ये जाते. आता बघा आपण पुन्हा पाहतोय सुभेदारांच्या घरातला सीन. आपण पाहतो की घरामध्ये विमलची सगळी कामं झालेली असतात आणि विमल म्हणते हे बघा वहिनी आता ना माझी सगळी कामं झाली, साफसफाई झाली, स्वयंपाक झाला आणि आणखीन ना सगळी माझी कामं झालेली आहेत आणि तुमच्याकडे आणखीन काही वेगळं काम आहे का, म्हणजे नाही असेल तर मला सांगा ना, हो माझा वेळच जात नाही. आता कल्पनाताई म्हणतात विमल अगं काम नाही आहे म्हणून काही नाही आहे, सायली नाही आहे ना म्हणून आपला वेळ जात नाही आहे असं म्हणत असतात आणि पुढे म्हणतात की अगं सायली घरामध्ये असलं ना की कसं आपला गप्पा मारण्यामध्ये वेळ जातो ना, आणि शिवाय आता अस्मिता पण गोलूला घेऊन बाहेर गेली ना,
अगं, मग आपला वेळ कसा जाईल सांग ना, असं कल्पनाताई म्हणत असतात. इतक्यातच जण अश्विनी येतो. अश्विनी आला की कल्पनाताई म्हणतात, अरे अश्विन बरं झालं तू आला असते. अरे आम्ही दोघीच घरात मध्ये आहोत आणि आम्हाला ना दोघीनं खूप कंटाळा आलाय, ये ना जरा आपण गप्पा मारत बसूया. अश्विन म्हणतो की नाही गप्पा मारल्या असत्या मम्मा, पण मी ना जरा दमलोय म्हणून, आणि म्हणतो की रूममध्ये जाऊन पडतो हां, असं अश्विन म्हणतो. अश्विन नाराजच असतो आता हे लक्षात येतं हां कल्पनाताईंच्या. अश्विन म्हणतो तुला पण जरा वेळ असेल तर तू पण आराम कर ना मम्मा, म्हणून अश्विन आहे ना आता त्याच्या रूममध्ये निघून जातो. कल्पनाताईंना वाईट वाटतं की बाबा अश्विन असा काय म्हणून, आणि म्हणतात की विमल मी जरा अश्विनशी बोलून येते हां, म्हणून उठून उभारतात सोप्यावरून. इतक्या जोरात आवाज येतो. आता ह्या विमल म्हणते वहिनी हा कसला आवाज झाला. आता कल्पनाताई म्हणतात मी बघते हां, म्हणून जातात. तर इकडे बघा अश्विन आहे ना त्याच्या खोलीमध्ये ना सगळ्या वस्तू आहेत ना आस्ताविस्त फेकून देत असतो. त्याला ना खूप फ्रस्ट्रेशन आलेलं असते आणि ना बिचारा खूप रडत असतो. धडाधड सगळ्या रूममधल्या आहेत ना वस्तू फेकून देतो. आता कल्पनाताई दार उघडून आत येतात ना, तर अश्विन एक मोठी वस्तू घेऊन आहे ना आरशावर मारत असतो. आता कल्पनाताई म्हणत असतात अश्विन सोड आता, हे काय करतोय तू, लागेल ना तुला. आणि अश्विन म्हणत असतो मम्मा सोड, हे मला नाही लागत आहे सोड. आणि आता आपण पाहतोय की ती वस्तू आहे ना अश्विनच्या हातामध्येच फुटते आणि अश्विनच्या हातातून रक्त येतं. कल्पनाताई जोरात ओरडतात ना अश्विन म्हणून. आता त्याच्या हातातून आहे ना खूप रक्त येत असतं. आता आपण पुन्हा सीन पाहतोय तो म्हणजे इकडे सायलीचा. सायली म्हणत असते मधू आजपर्यंत मला जेव्हा जेव्हा प्रश्नांची उत्तरं पडलीत ना तेव्हा मी तुम्हाला तुमच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधायला आले मी, आणि आता मला जे काही प्रश्न छळतायत ना तर त्या प्रश्नांची उत्तरे ना मला फक्त तुम्ही देऊ शकणार आहेत. मधुभाऊ मी पूर्णांजींच्या समोर ना तन्वी असल्याचं नाटक करायला लागली ना तेव्हापासून ना हे सगळं काय घडतं हो माझ्या आयुष्यात, असं सायली मधुभाऊंना सांगत असते. हां, पुढे म्हणते की मला ना खरंच काही कळतच नाही हो मधुभाऊ. तुम्हाला आठवतंय ना मधुभाऊ, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं की मला ना एक मुलगी सतत दिसते आणि एक छोटी मुलगी आहे, आणि मधुभाऊ त्या मुलीने ना अजूनही माझी पाठ सोडलेली नाही आहे हो, असं सायली सांगत असते. सायली पुढे म्हणते की मधुभाऊ ती मुलगी आहे ना मला आपल्या आश्रमात का दिसली असेल हो, ती मला इथे पण दिसली हो, आणि मला ना ती सुभेदार आणि किल्लेदारांच्या घरात सुद्धा दिसते. या सगळ्यांचा अर्थ काय असेल हो मधुभाऊ. आणि पुढे म्हणते मधुभाऊ तुम्हाला माहिती आहे का, मला जेव्हा या पूर्णाईने पहिल्यांदा तन्वी म्हणून हाक मारली ना आणि त्यानंतर माझ्या गालावरती हात ठेवला आणि मला म्हणालीस की तू माझी तन्वी आहेस ना, त्यावेळेस आहे ना मला खरंच असं वाटलं की मीच तन्वी आहे म्हणून, आणि त्यावेळेसपासून मला हे अशी भास होत आहे. तसं सायली सगळ्या गोष्टी आठवून मधुभाऊंना सांगत असते. त्यानंतर चांदोबा भागलास काय, यानंतर सायली आश्रमात सुद्धा म्हणणारं चुकीचं गाणं, त्यानंतर शुभंकरीतेचा आवाज, त्यानंतर घरामध्ये जेव्हा धूप फिरवताना छोटी तन्वी दिसली, या सगळ्या आठवणी ज्या आहेत ना तर त्या सायलीना मधुभाऊंना आठवून सांगत असते. आणि आपण पाहतोय की आणि ते गुरुजी म्हणाले असेल ना की तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील, पण ना तुला ती स्वतः शोधायची आहेत म्हणून. आता सायली आत्तापर्यंत घडलेली एक ना एक गोष्ट आहेत ना मधुभाऊंना सांगत असते. सायली पुढे म्हणते मधुभाऊ तुम्ही ऐकताय ना मधुभाऊ, हे बघा मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आवाज ऐकायला होता ती रेकॉर्डिंग शुभंकरोतीची, तुम्हाला आठवतोय ना तो आवाज, मधुभाऊ सांगा ना, असं सायली म्हणत असते. पुढे म्हणते मधुभाऊ का कोण जाणे, मला असं वाटते की तो आवाज माझा आहे म्हणून. आता मधुभाऊ काहीच रिप्लाय देत नसतात. सायली म्हणते की मधुभाऊ मी आपल्या आश्रमाच्या स्वयंपाकाच्या भिंतीवरती एक चित्र काढलं होतं लहानपणी, इथे तुम्हाला आठवतंय ना, हे बघा फुलपाखरू असलेलं चित्र होतं ते, तुम्ही सगळ्यांना सांगायचात ना की ते चित्र सावनी काढलंय म्हणून. अहो ते चित्र आणि तन्वीने लहानपणी तिच्याच चित्रकलेचे वहीत काढलेले चित्र एकसारखं आहे मधुभाऊ, याचाच अर्थ काय आहे मधुभाऊ. आणि पुढे म्हणते की तन्वीची आवडीनिवडी, तिच्या सवयी, तिचा स्वभाव आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना माझ्यासारखं आहे मधुभाऊ, असं ही सायली खूप एक्साइट होऊन मधुभाऊंना सांगत असते. हां, पुढे म्हणते मधुभाऊ हे सगळं एकसारखं कसं काय असू शकतं, आणि म्हणते की मधुभाऊ या सगळ्याचं ना एकच कारण असू शकतं, आणि म्हणते की पण ते कारण मला इतकं अशक्य वाटतंय ना की मला माझ्या मनातूनही मी कधी विचार आणलाच नाही, मी सतत आहे ना हा विचार नाकारत राहिले की कदाचित ती मीच तन्वी आहे म्हणून, हा विचार मी सतत नाकारत राहिले. पण मधुभाऊ हो ना मधुभाऊ हेच सत्य आहे ना मधुभाऊ, लहानपणी तुम्हाला आश्रमामध्ये सापडलेली छोटी तन्वी आणि नंतर हरवलेली तन्वी ही मीच आहे ना हो मधुभाऊ सांगा ना हो. आणि पुढे म्हणते की तुमची नेहमीची खून करून सांगा ना मधुभाऊ की मीच तन्वी आहे ना म्हणून. आता मधुभाऊ काहीच खून देत नाहीत. सायली म्हणत असते मधुभाऊ सांगा ना हो मधुभाऊ मीच तन्वी आहे ना. आता सायली खूपच हायपर व्हायला लागते, पण मधुभाऊ काही रिप्लाय देत नाही. सायली म्हणते मधुभाऊ सांगा ना हो खरंच मी तन्वी आहे का. आता ना सायली थकते, मधुभाऊ काही रिप्लाय देत नाहीत. सायली म्हणते प्लीज मधुभाऊ काहीतरी रिप्लाय द्या ना, मग मी तुमच्याकडे किती आशेने आली आहे ना. हे बघा
बघा मधुभाऊ, माझ्या आणि तनीच्या बाबतीत जे जे काही घडतंय ना, आणि हा निवड योगायोग नाही आहे हे आता आपण स्वीकारायला हवं आहे ना मधुभाऊ, असं सायली म्हणत असते. आणि पुढे म्हणते, आणि या सगळ्याची उत्तरे ना फक्त आणि फक्त मला तुम्हीच देऊ शकतात. आणि म्हणते, मधुभाऊ प्लीज नेहमीचा इशारा करा ना मधुभाऊ, प्लीज मला सांगा ना मधुभाऊ, मीच तन्वी ना, असं सायली बराच वेळ म्हणत असते. आणि बघा तरीही मधुभाऊ काही रिप्लायच देत नाहीत, म्हणून सायली ना खूपच वैतागते आणि आता तिथून उठून जायला निघते. आणि ठरलं तर मग हा भाग आहे नाही तेच संपतो. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सबस्क्रायबरची खूप गरज आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहतोय की उद्याच्या भागामध्ये सायली खूप चिडून म्हणते की का नाही देते तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर, म्हणून सायली तिथून निघून जाते. तर आता मधुभाऊ काय करतात की त्यांच्या शेजारी असलेला तांब्या आहे ना, तो जोरात खाली फेकून देतात. आता सायली म्हणते, सगळ्यांची लाडकी तन्वी मीच आहे ना मधुभाऊ. आता बघा मधुभाऊ आहेत ना, डोळ्याच्या पापण्या लगेचच उघडझाप करतात आणि सायली म्हणते की मला आत्ताच्या आत्ता निघायला हवं, म्हणून कुसुमताईला ना ऐकतच नाही आणि तिथून निघून जाते. आता कुसुमताई अर्जुनला सांगते ना फोनवर. अर्जुन म्हणतो, अशी कशी निघून गेली ती? कुसुमताई म्हणते, अशी मला खरंच माहीत नाही होती कुठे निघून गेली ती. आणि आपण पाहतो की सायली अशी भर उन्हात गेलेली असते आणि तिला आता खूप तिथे न चक्कर येते आणि अर्जुन खूप काळजीत असतो सायलीच्या. हे सगळं आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. तर हे सर्व पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या